नमस्कार मैत्रिणींनो, रेणुकाच नागपुरी तडक्यामध्ये आज आपले स्वागत आहे। हे पदार्थ पाहून तुम्हाला कळलंच असेल की मी आज काय बनवणार आहे, तुमच्यासाठी काय घेऊन आली आहे। नेहमीचाच पदार्थ। दरवर्षी कैऱ्या दिसल्या की हा आपला आवडीचा पदार्थ, त्याला आणणे आणि त्याचा मेथी आंबा बनवणे। आज हे सर्व साहित्य जे दिसतंय तुम्हाला ते मेथी आंब्याचं साहित्य आहे। एक सुंदर पदार्थ, गोड आंबट, चवीला मस्त, एकदम पाहिल्याबरोबर खावीसा वाटतो आणि एकदा बनवला की 8 दिवस छान चालतो तो। त्याच्यामुळे रोज रोज काय खाऊ, जेवणासोबत कुठली चटणी करू हा विषयच संपला। त्याकरिता साहित्य किती घेतलेलं आहे हे सांगणार आहे। कैरी या 3 मोठ्या कैऱ्या आहेत, ज्या सोलून पातळ काप करून घेतलेले आहे। खूप जाड असे ठेवलेलेच नाहीत, एक थोडे पातळच केले आहेत, जेणेकरून त्या पटकन शिजतातही त्यात आणि सगळी फोडणी आत शिरायला लवकर मदत होते। त्याच्यामुळे मी थोड्याशा पातळ केलेल्या आहे, खूप जाड जाड अशा ठेवलेल्याच नाही। तर अशा 3 कैरी पातळ चिरून घेतलेले आहे, याची साल काढलेली आहे। 4-5 लसणाच्या कळ्या आहेत, त्या चिरून घेतलेल्या आहेत। 4 मिरची चिरून घेतलेली आहे। 2 कढीपत्ता, गोडलिंबाचे पानं काढून घेतलेले आहेत धुवून। जवळपास अर्धी ते पाऊण वाटी हा गूळ ठेचून घेतलेला आहे, थोडा बारीक करून घेतलेला आहे, जेणेकरून तो पटकन शिजला जाईल। अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे। 1 टीस्पून मेथी दाणा घेतलेला आहे। 2 टीस्पून तिखट घेतलेला आहे। लाल मिरची पावडर 2 टीस्पून या स्पूननी। 1 टीस्पून मोहरी घेतलेली आहे, राई। 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे आणि 2 टीस्पून मीठ घेतलेलं आहे। फोडणीची तयारी करूया। त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे। यात अर्धी वाटी तेल घातलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तुमच्या हिशोबाने तसं तेल घालावं, कमी जास्त ते। मी अर्धी वाटी साधारण तेल घातलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। यात आपण मोहरी तडतडायला टाकलेली आहे, जिरे टाकलेले आहेत, सोबतच मेथी दाणा सुद्धा शिजायला तडतडायला टाकलेला आहे, म्हणजेच फुडायला टाकलेला आहे। मेथी दाणा, जिरे, मोहरी फुटलेला आहे। लसूण घातलेला आहे। लसूण थोडंसं लालसर होऊ द्यावं, त्याची टेस्ट आणि त्याचा सुगंध त्यात उतरतो। होत आलाय थोडा लालसर, अशी खमंग फोडणी द्यायची आपल्याला। मिरची घातलेली आहे। मिरची सुद्धा तेलामध्ये तळू द्यावी, म्हणजे ती खूप तिखट पण नाही होत, खाल्ल्या गेली तरी ती तिखट लागत नाही आणि त्याचं तिखट तेलामध्ये उतरून जातं। त्याच्यामुळे त्याला छान अशी पांढरी होईस्तोवर तळून घ्यावी। गोडलिंब, कढीपत्ता घातलेला आहे। हळद घातली, तिखट घातलेलं, मीठही घातलं,
हे शिजू द्यायचं थोडंसं. शिजवल्यावरच थोडी तेलामध्ये थोडंसं तिखट शिजू द्यावं, म्हणजे त्याचा लालसरपणा उतरतो. त्यानंतर आंब्याच्या फोडी घातलेल्या आहेत आणि या आंब्याच्या फोडी आपल्याला शिजू द्यायच्या. छान असा मिक्स करायचा त्याला. छान दिसतोय ना, एकदम मस्त. पाहिल्यावर खायची इच्छा होतेच ना. तुम्ही पण करायचा पटकन. याला थोडं आपण झाकून ठेवायचं, थोडा वेळ झाकून ठेवूया, जेणेकरून ते मसाल्याचे सगळे फ्लेवर्स त्या फोडींना लागून जाईल, त्याची चव त्याच्यात उतरेल. म्हणून आपण थोड्या वेळ, हार्डली 2 मिनटं त्याला झाकून ठेवूया. बघूया तर. बघा, 2 मिनटांनी त्याला थोडंसं पाणी सुटल्यागत झालेलं आहे मिठाचं. आता याला आपल्याला मऊसूत शिजवायचं आहे. तर त्यासाठी मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. या ग्लासनी 1 ग्लास पाणी यात सोडणार आहे आणि झाकून त्याला मऊसूत शिजू देणार आहे. छान दिसतंय ना, लाल चुटुक्क मस्त. याला आता आपण मऊसूत शिजवू. तर आपल्या आंब्याच्या फोडी जरा मऊ झालेल्या आहेत. या स्टेजवर आता आपल्याला हा पाऊण वाटी गूळ घेतलेला सोडायचा आहे. फोडी जरा लूज झाल्या, थोड्याशा मुरल्या की आपल्याला हा गूळ सोडायचा आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे गोड घ्यायचं आहे. कोणाला कमी गोड लागतं, कोणाला जास्त गोड लागतं. त्या हिशोबाने तुम्ही थोडंसं कमी थोडंसं जास्त गोडामध्ये करायचं आहे. आणि आता गूळ घातल्यावर याला छान परतून घेतल्यावर याला आणखीन 2-3 मिनटेच झाकून ठेवायचं आहे. त्याचं पाणी सुटून तो गोडवा ॲब्सॉर्ब होईल. 2 मिनटांनीच याला हा खतखत शिजायला लागलेला आहे. आता हा आपला शिजून तयार आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता हा शिजून तयार आहे. याला थंड होऊ देऊया आणि काचेच्या बरणीत किंवा स्टीलच्या भांड्यातही भरून ठेवला तरी चालतो, पण याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावा लागणार आहे. आता 5-7 मिनटं भांड्यात ठेवल्यावर हा थंड झालेला आहे आणि एका भांड्यात काढून घेतलेला आहे. तो आणखीन थोडासा थंड झाला की त्यातला गोडवा हा त्याच्यामध्ये फोडींमध्ये मुरणार आहे आणि मग तो खूप छान आंबट गोड चवीला लागणार आहे. तर आपला हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला, आवडतो का, करून पहा. आणि याच्यामध्ये कुठली चव तुम्हाला जास्त हवी, कमी हवी, ती थोडीशी चव घेतल्यानंतर परत त्याला गरम करून थोडं आंबट, थोडं तिखट, थोडं गोड हे मागवून पण करता येतं. असा हा पदार्थ आहे. तर तुम्हाला हा पदार्थ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मैत्रिणींनो. गुड डे.